पेट्रोल डिझेल दरवाढ व वाढत्या महागाई विरोधात करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रोखला कोल्हापूर हुपरी रस्ता। केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शने। पेट्रोल डिझेल तसेच गॅस सिलेंडर दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाई विरोधात करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उंचगाव हायवे पुलाखाली कोल्हापूर हुपरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी दुचाकी वाहनांना व गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक हार घालून केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। आंदोलनावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। 5 राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडाला असून गेल्या काही दिवसात इंधन दरात तब्बल 7 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे वाहतूक खर्च वाढून सर्व जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत। आधीच गॅस सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक, मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटात सापडले आहे। त्यातच इंधन दरवाढीने जनतेचं कंबरड मोडलंय असं सांगितलं। केंद्र सरकारला महागाईवर नियंत्रण मिळत नसेल तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये जनता योग्य उत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला। केंद्र सरकारनं तात्काळ इंधन दरकपात करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा शिवसैनिक यापेक्षा तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, कामगार सेना राजू सांगावकर, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, फेरीवाले संघटना बाळासाहेब नलवडे, दीपक गौड, युवा सेना योगेश लोहार, सचिन नागटिळक, महादेव खोचके, शंकर खोत, शिवाजी लोहार, शांताराम पाटील, मनोज कुरळे, दत्ता फराकटे, जितू कुबडे, आनंदा मेंगाने, कृष्णा तुरुके, दीपक धिंग, सुनील पारपानी, दीपक अंकल आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोड आहे हा रास्ता रोको करण्यात आला आहे, काय प्रतिक्रिया? आज बघितलं तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरमसाठ दरवाढ झालेला आहे। रोज 2-3 रुपये वाढून हे मोदी सरकार सर्वसामान्यांना झटका देत आहे आणि आज विश्वगुरू म्हणते तर परदेशात फिरत आहे। आणि सर्वसामान्यांनी करायचं काय? आज डिझेलमधून जी वाहतूक होते अन्नधान्याची म्हणा भाजीपाल्याची, त्याच्यामुळे त्याचेही दर वाढलेले आहेत। सर्वसामान्यांना आज जीवनावश्यक वस्तू त्याचा फार मोठा फटका बसणार आहे, कारण जीवनावश्यक वस्तूंचे दर ह्या डिझेल आणि पेट्रोलमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत। आणि विश्वगुरू 2014 साली सत्तेवर येताना काय म्हटले? महागाई कमी करतो, महागाई नियंत्रणात आणतो म्हणून लोकांना आम्हीच दाखवून तुम्ही सत्तेवर आला। आणि आज लोकांना सर्वसामान्य लोक जगू शकणार नाही अशा पद्धतीनं महागाई वाढलेला आहे। आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज निदर्शन केले। मोटरसायकल असेल, डिझेलची रिक्षा असेल आणि सिलेंडर यांना हार घालून या मोदी सरकारचा निषेध केला। आता तर मोदी सरकार सुधारतंय काय आणि आता तर त्यांचं डोकं ठिकाण्यावर येते काय बघण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केला। आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? जर अशीच दरवाढ होत राहिली तर आम्ही नक्कीच सांगतो तुम्हाला, या पुढचं आंदोलन आमचं हे हायवे रोका असणार। कारण किती लोकांनी सहन करायची, ह्या दरवाढी किती लोकांनी सहन करायची? आज पगारात वाढ व्हाय नाही आणि दरवेळी पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढायला लागल्यात आणि पगार म्हटलं तर लोकांना, सामान्य लोकांना तेवढंच आहे। हे मोठ्या श्रीमंतांचं सरकार आहे हे अनेकदा सिद्ध झालं। उभाटा गटाचे असले की कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत, काय सांगा? आज सामान्य लोक सुद्धा आहेत, कारण लोकांना राग आहे, त्या सरकारच्या विरोधात लोकांना राग आहे। लोक आता निवडणुकीची वाट बघायला लागल्यात। परवा 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या वेळेस दर स्थिर ठेवले आणि निवडणूक निकाल लागला आणि दर वाढायला चालू झाले। म्हणजे हे षडयंत्र भाजपचं आता सर्वसामान्यांना समजलेलं आहे। सर्वसामान्य आता गप बसणार नाही। 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेत 100% त्यांना घरी बसवल्याशिवाय जनता गप बसणार नाही। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।